नमस्कार. आज मी केली होती सांडग्याची भाजी. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने केली होती. अजिबात वाटण-घाटण न करता झटपट केली. तर बघा कशी केली. आधी मी काय केलं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं चिरून घेऊन तयारी करून घेतली. त्यानंतर सांडगे घेतले आणि ते थोड्याशा तेलामध्ये परतून घेतले. सांडगे तेलामध्ये परतून घेतले ना की खूप छान लागते भाजी, अशी छान रुचकर लागते. आणि नंतर त्याच तेलामध्ये मी फोडणी केली. फोडणीमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद आणि हे सगळे मसाले घातले. त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला, गोडा मसाला आणि लाल तिखट आणि छान परतून घेतलं. अगदी छान तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. नंतर त्यामध्ये तळलेले हे सांडगे घातले, एकजीव केलं. थोडंसं उकळतं पाणी घातलं, म्हणजे उकळतं पाणी घातलं ना की भाजी लवकर शिजते. कधीही गार पाणी घालायचं नाही, नाहीतर ते सांडगे अजून कडक होतात आणि शिजायला फार वेळ लागतो. ओलं खोबरं, कोथिंबीर असं घालून 2-3 वाफामध्ये ही भाजी शिजली. कशी झाली नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.